जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत GSPI नाशिक एक्झाम 2026 ची जी होणार आहे त्यासाठी गर्ल्ससाठी सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट जी की नाशिकमध्ये आहे. यासाठी GSPI मध्ये फक्त त्या ठिकाणी NDचं प्रिपरेशन केलं जात नाही, तर त्या ठिकाणी JEEचं असेल किंवा नीटचं प्रिपरेशन किंवा ओव्हरऑल टोटल सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन त्या ठिकाणी होणार आहे. GSPIचा जो मेन पर्पज आहे तो NDA रिटर्न एक्झाम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी क्रॅक केलेली पाहिजे. म्हणजे क्रॅक करण्यासाठी ते हेल्प करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्णपणे GSPIचा जो आहे पूर्ण सिलेबस वगैरे त्या बघणार आहोत. SSB इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन त्या ठिकाणी होणार आहे. फिजिकल फिटनेसचं त्या ठिकाणी प्रिपरेशन होणार आहे. आणि ऑफिसर लाईक क्वालिटीज त्या ठिकाणी तुमच्या डेव्हलप झाल्या पाहिजे. डिसिप्लिन तुमच्यामध्ये आलं पाहिजे. लीडरशिप आणि कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे. आणि या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की कोण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतं. ज्या विद्यार्थिनी जे स्टुडंट्स आहेत त्या आता सध्या 10th मध्ये आहेत, आता 10th स्टँडर्डमध्ये आहेत, त्या गर्ल्स स्टुडंट अप्लाय करू शकतात. आणि ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे, 11वी-12वी सायन्स घ्यायचं आहे, तर त्या स्टुडंट्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये त्यांना ऑफिसर व्हायचं आहे, अशा विद्यार्थिनी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि या ठिकाणी पूर्णपणे जे डिफेन्स रिलेटेड जे बॅकग्राऊंड असतं किंवा डिफेन्स रिलेटेड स्टडी असतो तो पूर्णपणे त्या ठिकाणी सांगितलेला असतो. इम्पॉर्टंट जे डेट्स आहेत, आता इम्पॉर्टंट डेट्स आहे की ऑफिशियल नोटिफिकेशन साधारणतः जानेवारीमध्ये त्या ठिकाणी आलेलं होतं. जानेवारीमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन आलं आणि लास्ट डेट ही 28 फेब्रुवारी ही तुमची लास्ट डेट आहे फॉर्म फिलअप करण्याची. मी पुन्हा एकदा सांगतो, 28 फेब्रुवारीच्या आत तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. आणि तुमचं जे रिटर्न एक्झामिनेशन आहे, रिटर्न एक्झामिनेशन साधारणतः 5 एप्रिल 2026ला आहे. आणि आपले CBSE बोर्डचे जे पेपर आहे ते साधारणतः 8 तारखेला संपत आहे आणि SSC बोर्डचे 19 मार्चला संपत आहे. त्या विद्यार्थ्यांना खूप कमी कालावधी मिळतो, परंतु SPIची एक्झाम तुम्हाला लाईफमध्ये एकदाच देता येते. आता आपण बघणार आहोत की फिजिकल आणि मेडिकल क्रायटेरिया त्या ठिकाणी होतं का? तर फिजिकल आणि मेडिकल आणि इंटरव्ह्यू नंतर त्या ठिकाणी तुमचं घेतलं जातं. एक्झॅक्टली डेट्स अजून अनाऊन्स झालेल्या नाही की कधी इंटरव्ह्यू असणार आहे, परंतु 2 डेट तुम्ही महत्त्वाच्या लक्षात ठेवू शकतात. पहिली जी डेट आहे साधारणतः 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी ही डेट तुमची कसली आहे? ही लास्ट डेट आहे फॉर्म फिलअप करण्याची. तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता 28 तारखेपर्यंत. आणि त्यानंतर तुमची जी पुढची डेट आहे ती आहे 5 एप्रिल. 5 एप्रिल 2026ला तुमचा पेपर असणार आहे. 5 एप्रिल 2026ला तुमचा पेपर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की पूर्णपणे GSPIचा आता एक्झाम पॅटर्न काय असतो तो आपण समजून घेणार आहोत. पहिली तर गोष्ट आहे की ती ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या ठिकाणी क्वेश्चन येणार आहेत. MCQ पॅटर्नने तुमचा पेपर होणार आहे. टोटल क्वेश्चन तुमचे 150 असणार आहे. 150 क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये जर डिवाइड केले 150 इंटू 4 म्हणजे एक क्वेश्चन 4 मार्काला, तर त्या ठिकाणी 600 मार्कांचा तुमचा टोटल पेपर होणार आहे. टोटल ड्युरेशन आहे 3 तासाचं. 3 तासामध्ये तुमचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. 3 तासामध्ये तुमचा पेपर द्यायचा आहे. एका प्रश्नासाठी 4 मार्क. आणि पूर्णपणे जो पेपर होतो तो इंग्लिश मीडियममध्ये होतो. कशामध्ये होतो? इंग्लिश मीडियममध्ये. पूर्णपणे पेपर जो आहे तुमचा इंग्लिश मीडियममध्ये होतो. आणि याच्यामधले जर आपण क्वेश्चनचं डिवायडेशन बघा, तर मॅथ्ससाठी तुमचे साधारणतः 75 क्वेश्चन्स तुम्हाला मॅथचे येणार आहेत. 75 क्वेश्चन्स म्हणजे 75 इंटू 4 जर आपण केलं तर त्या ठिकाणी 300 मार्क्सचं तुमचं मॅथमॅटिक्स असणार आहे. नंतर जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे गॅटचा पेपर होतो, तो पण 75 क्वेश्चन्सचाच होतो. 75 इंटू 4 म्हणजे तो पण 300 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. दोन्ही पेपर एकाच वेळेस होतात. आणि त्या ठिकाणी पूर्ण 3 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस आहे तो मोस्ट ऑफ द टाइम, आता इम्पॉर्टंट टॉपिक्स काही आपण डिस्कस करू. त्यामध्ये नंबर सिरीज असेल, एक लिहून घेऊ शकता तुम्ही. नंबर सिरीजचा टॉपिक आहे. नंतर फ्रॅक्शनल आणि डेसिमलचा पॉईंट तुमचा त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. नंतर रेशो आणि प्रपोर्शनचा टॉपिक तुमचा त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. नंतर तुमचा पर्सेंटेजचा टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. नंतर तुमचा प्रॉफिट आणि लॉसचा टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केला जाईल.
प्रॉफिट आणि लॉसचा टॉपिक तुमचा कव्हर केला जाईल. नंतर तुमचा सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, मी परत सांगतो सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्टचा टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. याखेरीज अजूनही खूप सारे टॉपिक्स आहेत. जसं की आपण बघू शकतो की पुढचा जो टॉपिक आहे की अल्जेब्राचं काही बेसिक्स त्या ठिकाणी विचारले जातील, जॉमेट्रीचे काही बेसिक्स त्या ठिकाणी विचारले जातील. नंतर बाकीचे जे ओव्हरऑल जे टॉपिक्स आहेत ते सगळेच्या सगळे टॉपिक्स 8, 9th आणि 10thच्या सिलेबसमधून विचारले जातात. मोस्ट ऑफ द सिलेबस हा तुमचा सीबीएसई बोर्डचा किंवा स्टेट बोर्डच्या सिलेबसमधून तुम्हाला टॉपिक विचारले जातील. आता जनरल ॲबिलिटी टेस्ट गॅटचा सिलेबस आपण बघणार आहोत. गॅटच्या सिलेबसमध्ये इंग्लिश जे आहे, इंग्लिशचा टॉपिक तुमचा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लिशचा सिलेबस त्यामध्ये होकॅब असेल, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन असेल, नंतर जनरल नॉलेजमध्ये तुमचं हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, करंट अफेअर असेल, रिझनिंगची सिरीज म्हणजे कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. बेसिक सायन्सचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. आणि 8, 9th आणि 10thचा सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल. सिलेक्शनची जी प्रोसेस आहे, आता आपण सिलेक्शनची प्रोसेस समजून घेणार आहोत. स्टेज 1 मध्ये तुमचं पहिली तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ती 28 फेब्रुवारी आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची लास्ट डेट आहे 28 फेब्रुवारी आहे. हे बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय तर तुम्ही अत्यंत बारकाईने इथं लक्ष द्यायचे आहे. आणि पूर्णपणे लक्षात घ्या की पूर्णपणे तुम्हाला म्हणजे 28 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचा फॉर्म भरायचा आहे. नंतर तुमची एक्झाम आहे ती 5 एप्रिल रोजी होणार आहे. 5 एप्रिलमध्ये तुमचं जे सेंटर असेल त्या सेंटरला तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू असेल आणि इंटरव्ह्यू नंतर तुमचं असेल फिजिकल टेस्ट नंतर तुमचं असेल मेडिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर मेडिकल एक्झाम आणि इंटरव्ह्यू तुमचा लगभग सोबतच असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फायनल सिलेक्शन जे आहे ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स म्हणजे तुमचा रिटर्नचा परफॉर्मन्स असेल, तुमचा इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स असेल आणि तुमचं मेडिकल फिटनेस क्रायटेरिया असेल. या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड करतं. GSPI हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, GSPI ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे नाशिकमध्ये आहे. NDAची रिटर्न एक्झाम असेल किंवा SSBचं प्रिपरेशन असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी करून घेतलं जाईल. आणि GSPI मध्ये तुम्हाला ऑफिसर लाईक माइंडसेट त्या ठिकाणी बनवलेला असतो. आणि जर विद्यार्थी मित्रांनो NDA मध्ये ऑफिसर बनायचं असेल आणि त्यासाठी GSPI तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु तुम्ही द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबतही त्या ठिकाणी NDAचं प्रिपरेशन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती डाऊन असेल किंवा गरिबीची हलाखीची परिस्थिती असेल अशा विद्यार्थ्यांना द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्यासाठी 90% स्कॉलरशिप घेऊन येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट प्रिपरेशन आधी सुरू करा, डिसिप्लिनमध्ये राहा आणि मोटिवेट राहा. तुमचं आर्म फोर्समध्ये जाण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही तुम्हाला सत्यात उतरण्यासाठी नक्कीच मदत करू. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा. जय हिंद, ऑल द बेस्ट.